नमस्कार. भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण अगदी सर्वांच्या आवडीचा आमरस करणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग आमरस करूया. तर आमरस करण्याआधी आपल्याला आंबे अगदी 1 ते 1.5 तासासाठी थंडगार पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे. त्यामुळे काय होतो, आंब्याचा चीक हा निघायला सोपं जातो, पूर्णपणे निघतो आणि रस खायला अगदी मस्त वाटतो किंवा रसामध्ये याचा चीक अजिबात जात नाही. तर आंबे आपण स्वच्छ हाताने छान घासून धुवून घेऊया आणि नंतर एखाद्या ताटामध्ये आंबे काढून घेऊया. तर इथं मी आंबे स्वच्छ धुतले आणि नंतर एका ताटामध्ये आंबे काढून घेतले. तर अशा प्रकारे आपण सुरुवातीला आंब्याचं देठ सुरीच्या साहाय्याने काढून घेऊया, कारण देठाजवळ पण चीक असतो. आणि नंतर आपल्याला अशा प्रकारे आंब्याचे काप करून घ्यायची आहे. अजिबात भांड्यांचा पसारा न करता आपल्याला हा रस करायचा आहे. तर यासाठी इथं मी सरळ आंब्याचे काप केले आणि नंतर एखादा आपल्याला धारदार असलेला चम्मच घ्यायचा आहे आणि त्या चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे आंब्याचा गर हा पूर्णपणे मिक्सरच्या पात्रामध्ये काढून घ्यायचा आहे. तर आपण डायरेक्ट मिक्सरच्या पात्रामध्ये हा गर काढून घेऊया. तर इथं मी सर्वच आंबे कापून घेतले आणि अशा प्रकारे गर काढून घेतला. कोयचा पण अशाच प्रकारे आपल्याला गर काढायचा आहे आणि नंतर यामध्ये जवळपास अर्धा ते पाऊण वाटी साखर घालायची आहे आणि बारीक करायचं आहे. तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही रस हा मिक्सरला बारीक करायचं असेल तर खूप असं जास्त वेळपर्यंत आपल्याला फिरवायचं नाही आहे. अगदी 1 ते 2दा आपल्याला क्रश करायचं आहे किंवा उलटी बटन फिरवायची आहे, जेणेकरून रस हा गरम होणार नाही आणि काळा पडणार नाही. तर इथं मी सर्वच आंब्याचा रस अगदी फक्त हलका मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी आंब्याचे हलके हलके छोटे छोटे अशा फोडी दिसत आहेत. अगदी खूप जास्त जर तुम्ही फाईन पेस्ट केली तर तो रस अजिबात चांगला लागत नाही किंवा मिक्सरच्या हीटमुळे रस काळा पडतो. नंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुम्हाला यामध्ये विलायची पूड घालायची असेल किंवा दूध घालायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता. तर इथं मी कुठल्याच प्रकारचा दुधाचा वापर करत नाही. चला तर मग इथं आपला आमरस तयार आहे. यामध्ये मी अगदी थोडं अर्धा ते पाऊण वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. तुम्हाला मी आधी सांगितलंच आहे, तुम्ही दूध घातलं तरी चालेल, पण इथं मी दुधाचा वापर न करता अगदी थोडं पाणी वापरून अगदी सरसरीत असा आमरस तयार केलेला आहे. जर तुम्हाला याहून पातळ करायचं असेल किंवा घट्ट ठेवायचं असेल तर तुम्ही आवडीनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर अशा प्रकारे इथं आपला अगदी मस्त झटपट कमीत कमी साहित्यामध्ये कमीत कमी भांड्यांमध्ये आपला आमरस तयार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत